आपण कथेचा शुभारंभ करू. श्री राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे. शुद्ध स्वर. राधे राधे गोविंद राधे 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 गोविंद राधे.
सुखदेव भगवान की जय। सुखाय कर्माणि करोति लोको न तय सुखं वान्यदुपरमं वा विन्देत भूयस्ततैव दुःखं यदत्र युक्तं भगवान् वदेन् यदेत्र युक्तं भगवान् वदेन्। सुखदेव भगवान की हार वरी राहू द्या। हार परम मंगलमय भगवान परमात्माची अतीव कृपा बळवंत हाइट्स आणि याच्या शेजारच्या सर्व 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 बरं का अपार्टमेंट काय म्हणतात पुण्यामध्ये मला काही माहित नाही, सर्व अगदी अपार्टमेंट यांच्या वतीनं होत असलेली श्रीमद भागवत कथा महापुराण ज्ञान यज्ञ या परिसरातील सर्व सर्व आवाहित पूजित प्राणप्रतिष्ठित सर्व देवी देवता यांचे आशीर्वाद प्रत्येकाचे साधू संत सद्गुरुनाथ यांचे आशीर्वाद त्याचप्रमाणे या बळवंत सोसायटीने आयोजित केलेली भव्य दिव्य कथा कथेसाठी उपस्थित आणि माझा आवाज जिथपर्यंत पोहोचतोय माझी सर्वांना विनंती इतर सर्व सोसायटीमधील माता भगिनी बंधू या मान्यवरांनी बळवंत हाइट्स सोसायटीमध्ये यावं पूजा करावी कारण तुमची सर्वांची कथा आहे वैयक्तिक कथा नाहीये सर्वांची कथा आहे नम्र विनंती परिसरातील सर्व लोकांना जर येथे समोर यायचं असेल भागवताची पूजा करायची असेल कथा ऐकायची असेल श्रवण करायचं असेल अगदी समोर बसून त्यांनी सर्वांनी यावं याच पद्धतीनं विज्ञानाच्या माध्यमातून YouTube चॅनलवर ऐकत असलेले गावागावातील शहरातील सर्व माता बंधू भगिनी यांचे चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। कथा हा टेंट आहे जरी नाव माझं त्याच्यावर असेल बॅनरवर राजाभाऊ महाराज सिंगवकर यांची कथा पण टेंट एका खांबानं काहीच करू शकत नाही त्यातील महत्वाचे खांब म्हणजे ऐकणारे श्रोते आहेत माता बंधू भगिनी ही श्रोते हे खरे महत्वाचे खांब आहेत। नंबर 2 ज्यांच्यावर हा पेंडॉल आधारित आहे तो म्हणजे आमचे संगीतकार आमचे श्रेष्ठ भागवतकार त्या गायिका आहेत संगीतकार आहेत आणि भागवत कथेमध्ये निष्णात आहेत तरी परंतु त्यांचा विनय अशा प्रकारचा मला या ठिकाणी तुमच्याबद्दल आठवतोय आमचे हरिभक्त परायण रामायणाचार्य नाव तोंडात येणं माझ्यावर का प्रेमानंदजी का बोले त्यांचे शिष्य त्यांच्यावर अत्यंत प्रेम असलेले शिष्य राजाजी महाराज ही कुठे जरी कथा असली आपल्या सद्गुरूच्या कथेला उपस्थित राहतात
आणि ते प्रत्येक वेळेस बोलतात माझं काहीच नाही, मी जे माझ्या महाराजांचं माझ्या गुरुवर याचं ऐकले अशीच निष्ठा असणारे आदरणीय जयश्रीताई गुप्ते आमच्या सौभाग्यवती शालूबाई चाफेकरंडे तर फार मोठे गायक आहेत, क्लास सोडून 7 दिवस इथं आले. माझे संगीत अलंकार तबला अलंकार बालासाहेबजी लहाडे, संगीत अलंकार आदरणीय चंद्रकांतजी माने, मी त्यांना सीएम म्हणत असतो. चंद्रकांतजी माने म्हणजे आमचे सीएम. या सर्वांच्या सहकार्याने पुनश्च एकदा विनंती, बाजूच्या सर्व सोसायट्यामधील बाजूच्या सर्व अपार्टमेंट मधील लोकांनी बळवंत हाईट्स मध्ये तुमची स्वतःची कथा आहे, तुम्ही स्वतः यजमान आहेत हे समजून आग्रहाचं निमंत्रण मी तुम्हाला देत आहे. तुम्हाला समजलं तुम्ही बाजूच्या लोकांना सांगा, सर्वांना सांगा की अशा प्रकारचं बळवंत हाईट्स सोसायटी मधून आपलं निमंत्रण आलेलं आहे. आणि माझे तरुण या कथेकरता मेहनत करणारे रात्रंदिवस उत्साहानं याला प्रोत्साहन देणारे माझे सर्व बंधू भगिनी बरं का, या सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत करून कथेला प्रारंभ करतो. आपण काल काय पाहिलं, राजा परीक्षितनं प्रश्न विचारला की महाराजजी सृष्टीची उत्पत्ती कशी आहे. शुकदेव भगवंतानी राजा परीक्षितीला ब्रह्मदेवानीची उत्पत्ती सुरुवातीला भगवंतानी केली, त्याला चतुश्लोक भागवत सांगितलं. सृष्टी करण्याकरता ऐकणी सृष्टी करण्याचं ज्ञान देण्याकरता चतुश्लोकी भागवत सांगितलं. मोठं अध्यात्माचं भागवत होतं. मला काल वाटलं बरं का कुठं झोपा लागतात की, परंतु एकाही माता बंधू भगिनीला झोप लागली नाही. हे तुमचं खरं अगदी मोठं श्रेय. सगळ्या करता एकदा टाळी वाजवून आपला कर्तव्य. चतुश्लोकी भागवत त्याला सांगितलं. कालच्या कथेमध्ये ब्रह्मदेवानी आपल्या संकल्प शक्तीनं 4 मुलं निर्माण केले. सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार. नंतर नारदानी 10 मुलं निर्माण केले. कर्दमजी महाराज निर्माण केले. कर्दमजी महाराज तपश्चर्यासाठी. त्याच्यानंतर पुन्हा ब्रह्मदेवानी कन्येच्या पाठीमागा लागल्यामुळं शरीराचे 2 भाग केले. स्वयंभू मनुष्यरूपा, एक स्त्री आणि एक पुरुष निर्माण केला. नाव काय त्याचं, कारण अनेकाचे नाव अनेक असतात. ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांचं नाव आहे, पण दारू पिणारे सुद्धा ज्ञानेश्वर आपल्याला जगात दिसतात. तो कोणता ज्ञानेश्वर आहे हे जरा सखोल अभ्यास करून पाहावं लागेल. तर या दोघांना काय झालं बरं का की इथपर्यंत आपली काल कथा झाली. अरे राजा, बिलकुल हाच प्रश्न विदुर काकांनी मैत्रेय ऋषींना विचारला होता. राजा आश्चर्यचकित झाला. विदुर काका म्हणजे धृतराष्ट्राचे प्रधानमंत्री. लक्षात घ्या, गव्हर्नमेंटचं क्वार्टर होतं त्यांना राहण्याकरता. स्पेशल व्यवस्था होती. प्रधान सचिव हे विदुर काका होते. अत्यंत श्रीमंत होते. आणि महाराज म्हणले ड्युटी चालू असताना हे विदुर काका मैत्री ऋषीकडे कसे काय गेले मला काही माहित नाही. महाभारतामधली सुंदर कथा शुकदेव आणि राजा परीक्षितीला सांगितली. सूत महाराजांनी शौनकादिक ऋषींना सांगितलं. एकदा काय झालं, पांडव 12 वर्ष वनवास सहन केला. 13व्या वर्षी अज्ञातवास सहन केला आणि नंतर आले. आणि नियमाप्रमाणे त्यांनी आपला हक्क धृतराष्ट्रापुढे प्रदर्शित केला. महाराजजी, आमचं अर्ध राज्य काका
आमचं अर्ध राज्य आम्हाला परत द्या, कारण ते आमच्या हक्काचं आहे. पंडू तुमचा सख्खा भाऊ आहे काका, आमचं राज्य परत द्या. नीट ऐका, महाभारतामध्ये ऐकण्यासारखे दुर्योधनासारखा श्रेष्ठ माणूस कुणीच नाही, भयंकर हुशार. परंतु वाया का गेला? फक्त शकुनी मामाची संगत केली म्हणून वाया गेला. रामकथेमध्ये आपण काय ऐकावं? रामकथेमध्ये काही सारखी श्रेष्ठ स्त्री कोणीच नाही, परंतु एकच पातक तिच्या हातून घडलं, एकच कर्म तिच्या हातून घडलं, ते म्हणजे तिनं मंथराची संगत. रामायणामध्ये महिलांनी काय शिकावं? सगळ्यात मोठा गुरु जर आपला कोण असेल तर ती संगत आहे. संगत संतांची करायला पाहिजे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनी, संतांच्या संगतीत राहा. तुम्ही म्हणाल
महाराज कीर्तन करायचं म्हणता का भागवत करायचं? नाही नाही, संताचा वेश कसा असतो तो पॅन्ट बुशर्ट मध्ये सुद्धा असू शकतो. आंतर लक्षण पाहायला पाहिजे, बाह्य लक्षण नको. पंढरपूरचे वारकरी आम्ही पंढरपूरला नेहमी जातो, महिन्याला जातो बरं का. कीर्तन करता अजून म्हणून जावं. खिसे कापणाराचा गंध आमच्यापेक्षा छान असतो. माझं बोलणं समजलं का तुम्हाला? नारदजींनी सांगितलं ज्याच्याकडे मी संत म्हणून गेलो ते भोंदू निघाले. भागवताची मुख्य शिकवण आहे, भोंदूच्या नादाला लागू नका, दुरून लांबून नमस्कार करता. व्हेरी गुड, थँक्यू. या दुर्योधनानं फक्त त्या शकुनी मामाची संगत केली. दुर्योधनानं सांगितलं नाही आमचा या राज्यावर कब्जा आहे. दुर्योधनाला वेगवेगळ्या पद्धतीनं समजावून सांगण्याकरता सुरुवात केली. दुर्योधनजी हे बरं नाही, मोठमोठ भीष्माचार्यांनी सांगितलं, द्रोणाचार्यांनी सांगितलं. धृतराष्ट्र तर आंधळा होता, म्हणजे तो आंधळा होता का डोळस होता माहित नाही, पण ज्ञानोबराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, पुत्र स्नेहे मोहितो धृतराष्ट्राशी कसं ज्ञानेश्वर महाराज. पोराच्या मोहामध्ये एवढा तो पागल बनलेला होता, त्याच्या लक्षात येत नव्हतं बरं काय वाईट काय. नाही नाही, आमचे मालक जे करतील ते करतील, आमचे मालक जे करतील. शेवटी भांडणे व्हायची वेळ आली. पांडवाकडचे सगळे लोक थकून गेले. भगवान कृष्ण परमात्मा कुंतीकडे गेले. माताजी, भांडण बरं नसतं, नीट ऐकून घ्या. कथेमध्ये तुम्ही स्वतःला केंद्रित करा, तुमच्या कथा लक्षात येईल. स्वतःला केंद्रित नाही केलं तर लक्षात येत नाही. भांडण चांगलं नसतं. समजा भांडण केलं, कोर्टात जावं लागतं, वकील फुकट मिळतो ना? नाही मिळत. चक्रा कराव्या लागतात, प्रवास फुकट आहे का? बोला. तुमचा वेळ जातो आणि शेवटी भांडणातून काही निष्पन्न होत नाही. मी तर नेहमी सांगत असतो, दुसऱ्याला भांडण्यापेक्षा बायकोला जर साडी आणून दिली ना तर ती तुम्हाला म्हणजे थँक्यू, आय लव्ह यू म्हणजे बायको. भांडणामध्ये तुम्हाला हा शब्द मिळणार नाही. भांडण होणं चांगलं नाही आणि याच्याकरता नीट समजून सांगायला पाहिजे. मी जातो, कोणतरी सांगितलं नको जाऊ कृष्णा, अरे आजपर्यंत जेवढे गेले तेवढ्यांचा अपमान झाला. कृष्णा, आमच्या करता तुझा अपमान नको. कृष्णाने सांगितलं चांगल्या कार्याकरता अपमान झाला तरी भेटतर, पण जायलाच पाहिजे. दुसरं सांगितलं, चांगलं कार्य सांगताना जर कोणी ऐकलं तर त्याला पुण्यच लागतं, पण जर कोणी नाही ऐकलं तर त्या भांडणामध्ये झालेली वित्तहानी, लक्षात येते ना? वित्तहानी म्हणजे पैशाचा खर्च, मनुष्यहानी, घोडे हत्ती याची हानी, हे अत्यंत बेकार आहे. काही काही लोकांचे लेकर अनाथ होतात, याचं पाप न ऐकणारावर लागतं. म्हणून ऐकलं दुर्योधनाला पुण्य लागेल, नाही ऐकलं तर दुर्योधनाला पाप लागेल. पापाचा जबाबदार दुर्योधन होईल, आपल्याकडे पाप राहणार नाही. म्हणून कृष्ण परमात्मा दुर्योधनाच्या घरी निघाले. विदुर काका मंत्री, प्रत्येकाची बायको, हिचे नाते लक्षात घ्या तुम्ही काय काय असतात. कार्येषु मंत्री, बायकोनं नवऱ्याला व्यवस्थित सल्ला देत जावा. कार्यामध्ये ती बाई प्रधान आहे, त्या नवऱ्याची प्रधान आहे. भोजनेषु माता, जेवण घालताना ती बायको आई आहे. माझं बोलणं नीट लक्षात घ्या. जेवण घालताना ती बायको आई आहे. आई ज्याप्रमाणे प्रेमाने घास घालते त्याप्रमाणे बायकोनं नवऱ्याला प्रेमानं बोलावं. एक माझं सूत्र लक्षात घेतलं तर तुम्हाला फार छान आवडेल. मी नेहमी सांगत असतो,
ज्यावेळेस तुम्ही बाहेरून येता, नोकरी करून व्यवसाय करून बाहेरून येता, त्यावेळेस कुठलं तरी टेन्शन आलेलं असतं. नवऱ्यानं ते टेन्शन चप्पल स्टँड मध्ये ठेवायचं. माझं बोलणं समजतं का? नवऱ्यानं ते टेन्शन चप्पल स्टँड मध्ये ठेवायचं. बायकोनं टेन्शन आपलं किचन वाट्याला एक कप्पा काढायचा. बायकोनं आपलं टेन्शन किचन वाट्यामध्ये ठेवायचं. लक्षात येईल ना माझं बोलणं? आमचे साताऱ्याचे काका आहेत. साताऱ्याकडची भाषा थोडी वेगळी आहे. हा तिखट भाषा साताऱ्याकडची बरं का, पण ते कुठं काय बोलावं लागतं त्याचं थोडं ज्ञान आहे, पण तितकं नाही. बायकोनं टेन्शन किचन वाट्यामध्ये ठेवायचं आणि नवऱ्यानं टेन्शन चप्पल स्टँडवर ठेवायचं. फक्त कळला का? बाहेरचं टेन्शन घरात आणायचं. हे भागवत कथा सांगते. कृष्ण परमात्मा गेले, या विदुर काकांनी सांगितलं, धृतराष्ट्रजी लक्षात ठेवा, राजे आज कृष्ण परमात्मा येत आहे, ते म्हणतील ते तुम्ही ऐका, त्याच्यात तुमचं कल्याण आहे. आणि नाही ऐकलं तर तुमचं नुकसान. हे शकुनी मामाने ऐकलं. धृतराष्ट्र काय म्हणला ऐका. धृतराष्ट्र म्हणला, हो ते तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे हो, पण आमचे मालक काय म्हणतात ते मला पहा. मालक म्हणजे कोण? दुर्योधन. अरे तुझ्या मालकाला शकुनी मामानं बिघडून टाकलेलं आहे. शकुनी मामा गेले भांडे, ए दासी पुत्र विदुर है, आपल्याच तुकड्यावर पाळलेला कुत्रा तुझ्या वडिलाला तुझ्याबद्दल भडकावतो. दुर्योधनाला राग आला. कसल्याही प्रकारचा दुर्योधनाने विचार केला नाही. हे विदुरा नालायका, अरे मी तुला श्रीमंत केलं, मूर्खा लाज वाटत नाही तुला? ठेवा कुठेतरी, ते कुठेतरी ठेवा. तुला लाज वाटत नाही? मूर्ख गुण करता. माझ्या बापाला भडकवतो, मी तुला सस्पेंड करतो. विदुर काका म्हणले, तू सस्पेंड करण्याच्या अगोदर मीच तुझ्याकडून निघून जाणार आहे बाबा. पण लक्षात ठेव, तुला वाटेल की तुझा राग आला म्हणून पांडवाला जोर मिळेल. अजिबात पांडवांना जोर मी मिळणार नाही. मी माझं तोंड कुठं काळं करायचं ते करतो. म्हणजे विदुर काका निघाले, सरकारी बंगल्यामध्ये क्वार्टरमध्ये गेले. बायकोला सांगितलं, बाई माझी नोकरी गेली. बायकोनं टाळ्या वाजवल्या. अगं माझी नोकरी गेली, तू टाळ्या वाजवते? हो हो टाळ्या वाजवते. शहाण्याचा नोकर व्हावं पण मूर्खाचा मालक सुद्धा कधी होऊ नये. फार छान झालं. दुर्योधनाची संगती जिंकली. ऐका, विदुर काका आणि त्यांची बायको जे सुरुवातीचे कपडे होते नोकरीला लागण्याच्या अगोदरचे, ते कपडे घातले आणि फक्त त्या कपड्यावर विदुर काका आणि त्यांची बायको गेले. जंगलामध्ये सुंदर प्रकारची झोपडी बांधली आणि तिथं दोघं जण राहायला लागले. काय वैराग्य, काय त्याग आहे, काय मान आहे, काय सन्मान आहे. आणि झोपडीमध्ये गेले तितक्यात दुर्योधनाने विचार केला. हुशार होता ना तो. कृष्णाचं सगळे पांडव ऐकतात ना. आज कृष्णाचं असं स्वागत करायचं, असं स्वागत करायचं की कृष्ण खुशच झाला पाहिजे. मोठमोठ्या कमानी प्रत्येक ठिकाणी जय जयकार. बोलिये श्री कृष्ण भगवान की जय. स्वागतम सुस्वागतम, स्वागतम सुस्वागतम. कृष्ण परमात्मा आले. विदुर काका म्हणजे नोकरी सोडून हेच नुकसान झालं. मला नोकरी जर असती
तर मला कृष्णाच्या जवळ बसता आलं असतं. आज नोकरी नाही, मला तिथं राजवाड्यात जायला तोड नाही, काय करू. विदुर काकाची बायको, लक्षात घ्या, बायकोनं कसं असं, बायकोनं एकच सांगितलं, काळजी करू नका, रस्त्याने येणार आहेत ना ते, आपण जाऊन त्यांना बघू. गर्दी मोठीच्या मोठी जमलेली, बँड वाजतोय, हे वाजतंय, ते वाजतंय, ते वाजतंय. कृष्ण परमात्मा चालले, लोकांच्या आडून या विदुर काकांना त्यांच्या बायकोना कृष्ण परमात्मा दिसत नाही. उंच उंच चढले, कुठं टेकडी असेल, कुणाच्या गेटवर चढले, कुणाच्या कुठं चढले, आणि कृष्णाचं तोंड पाहायला लागले. किती कृष्णावर मोठी श्रद्धा. इतक्या कृष्ण परमात्माने असं केलं. विदुर काका म्हणले, मलाच केलं, तुलाच नाही केलं. म्हणजे तुमचा अर्ध पुण्य मला मिळतं. पण पुन्हा कृष्ण परमात्माने पुन्हा हात केला आणि विदुर काकाच्या बायकोला सांगितलंय, थँक्यू, गुड मॉर्निंग, वा सुप्रभात. कृष्ण परमात्मा सभेमध्ये बसले. दुर्योधनाला सुंदर पद्धतीनं उपदेश कृष्ण परमात्माने केला. दुर्योधनजी, माझं म्हणणं आहे, नियमाप्रमाणे धृतराष्ट्राचे भाऊ पंडू आहेत आणि पंडूचे मुलं ते आहेत. नियमाप्रमाणे अर्धा हिस्सा त्यांचा आहे. 50% राज्य तुम्ही त्यांना दिलंच पाहिजे. दुर्योधन असला, राज्य तेवढं सोडून बोला. भांजे सावधान, वो बड़ा छलिया है, छलिया, सावधान भांजे. दुर्योधन म्हणला, मैं भी कुछ कम नहीं हूं, मामा जी आप शांत रहिए. शेवटी कृष्ण परमात्माने चर्चा करत 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 शेवटी सांगितलं, निदान कमीत कमी मिनिमम 5 पांडवांना 5 गाव फक्त तुमच्या राज्यात. मोठा गोड प्रसंग आहे. दुर्योधनाचे शब्द आहेत, कृष्णा, युद्ध केल्याशिवाय सुईच्या टोकावर बसण्या इतकी माती सुद्धा मी त्याला देऊ शकत. बरं जाऊ द्या, कृष्ण परमात्मा ते सोडून द्या, आमचं भांडण आहे, तुम्ही त्याच्यात पडू नका. सुंदर स्वयंपाक झालेला आहे. 56 प्रकारचे भोग पक्वान्न तुमच्या करता केलेले आहेत. अन्नाचा घमघमाट सुटलेला होता. सोन्याच्या ताटल्या टाकलेल्या होत्या, सोन्याचे तांबे होते. आता राजाचं ऐश्वर पाट तसेच हिरे जडीत पाट बसण्याकरता. चला, जेवण्याची वेळ झाली, नंतर आपण चर्चा करू. कृष्ण परमात्माचे शब्द आहे का, दुर्योधना मला भूक नाही. अतिशय प्रेम असलं तर 2 घास खायलाच पाहिजे. नीट लक्षात घ्या, अतिशय प्रेम असेल तर 2 घास खावे लागतातच. किंवा अत्यंत भूक लागली असेल, 29 दिवस अन्न मिळालेलं नसेल आणि 30व्या दिवशी जर प्राण जाणार असेल तर प्राण जाते वेळी कुठलंही काहीही कसंही खाल्ल्याशिवाय राहू नये आणि प्राण वाचवावा. दुर्योधना, तुझं माझ्यावर प्रेमही नाही आणि मला अजिबात भूक लागलेली नाही. याच्याकरता लक्षात ठेव दुर्योधना, मी तुझ्या घरी येऊ शकत. पुन्हा कृष्ण परमात्माने विचार केला, कडू बोलण्यापेक्षा गोड बोल. म्हणून सांगितलं, दुर्योधनजी मला आमंत्रण आलं. आमंत्रण कुठलं? विदुर काकाच्या घरचं. अरे त्याला खायला जर 3-3 दिवस 4-4 दिवस मिळत नाही, तुला काय कृष्णा खाऊ घालणार आहे? निघाले कृष्ण परमात्मा. विदुर काका घाबरून घरी पळत गेले. बायकोला सांगितलं, अगं काय भानगड